नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर इलेक्शन ड्यूटी करणाऱ्यांच्या भत्त्यात मोठी वाढ, राज्य सरकारचा निर्णय, आता मिळणार दिवसाला इतके रुपये। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता इलेक्शन ड्यूटी करणाऱ्यांच्या भत्त्यात कशा पद्धतीने मोठी वाढ झालेली आहे व राज्य सरकारचा हा मोठा व महत्त्वाचा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, इलेक्शन ड्यूटी करणाऱ्यांच्या भत्त्यात मोठी वाढ, राज्य सरकारचा निर्णय, आता मिळणार दिवसाला इतके रुपये। बघा अपडेट काय सांगतोय, निवडणूक काळात काम करणाऱ्या राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात आता राज्य सरकारने वाढ केली आहे। राज्य शासनाच्या संकेतस्थळावर या संदर्भातील अध्यादेश प्रकाशित करण्यात आला आहे। त्यानुसार लोकसभा आणि विधानसभा या सार्वत्रिक तसेच पोटनिवडणुकांमध्ये काम करणाऱ्या सर्व राज्य अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या जाणाऱ्या मानधन, पारिश्रमिक, अतिकालिक भत्ता व निवडणूक भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने 8 ऑगस्ट रोजी दिलेल्या पत्रातील सूचनांचा विचार करून महाराष्ट्रातील आगामी लोकसभा व विधानसभा म्हणजे सार्वत्रिक तसेच पोटनिवडणुका यामध्ये काम करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना देय असलेले सर्व भत्ते व मानधनात सुधारणा करण्यात येत आहे, असं या अध्यादेशात सांगण्यात आलं आहे। बघा, राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा मतदार केंद्रातील अधिकारी किंवा कर्मचारी, मतदान प्रक्रिया, सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित कर्मचारी, निवडणूक अधिकारी, सहाय्यक अधिकारी, BLO, नोडल ऑफिसर, प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणारे कर्मचारी, मतमोजणी अधिकारी व कर्मचारी यांना या ठिकाणी होणार आहे। निवडणूक कामकाज अधिक सुलभ व कार्यक्षम करणे आणि निवडणुकीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला देणे आणि निवडणूक आयोगांच्या मार्गदर्शक तत्वांचे शिस्तबद्ध पालन करणे हा यामागचा उद्देश आहे। बघा, सरकारच्या या नव्या निर्णयानुसार मतदान केंद्राध्यक्ष, मतमोजणी पर्यवेक्षकांना पूर्वी 350 रुपये प्रति दिवस प्रमाणे भत्ता दिला जात होता, त्यांच्या भत्त्यात आता 150 रुपयाची म्हणजे 150 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। त्यांना आता 500 रुपये प्रति दिवस प्रमाणे भत्ता दिला जाणार आहे। मतदान अधिकाऱ्यांना पूर्वी 250 रुपये प्रति दिवस याप्रमाणे भत्ता दिला जात होता, तर त्यांना आता 400 रुपये प्रति दिवस याप्रमाणे भत्ता दिला जाणार आहे। मतमोजणी सहाय्यक यांनी पूर्वी 250 रुपये प्रति दिवस भत्ता दिला जात होता, तर त्यांना आता 450 रुपये प्रति दिवस इतका भत्ता दिला जाणार आहे। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पूर्वी 200 रुपये प्रति दिवस इतका भत्ता दिला जात होता, तर त्यांना आता 350 रुपये प्रति दिवस इतका भत्ता दिला जाणार आहे। फिरत्या पथकांना पूर्वी 1000 ते 1200 रुपये एकत्रित भत्ता दिला जात होता, तर त्यांना आता 2000 ते 3000 रुपये एकत्रित भत्ता दिला जाणार आहे। आयकर निरीक्षकांना पूर्वी 1200 रुपये एकत्रित भत्ता दिला जात होता, तर त्यांना आता 3000 रुपये एकत्रित भत्ता दिला जाणार आहे। याशिवाय सूक्ष्म निरीक्षकांना पूर्वी 1000 रुपये एकत्रित भत्ता दिला जात होता, तर त्यांना आता 2000 रुपये एकत्रित भत्ता दिला जाणार आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी इलेक्शन असतात त्या इलेक्शनाच्या ड्यूटी करणाऱ्यांच्या भत्त्यात मोठी वाढ झालेली आहे। हा सरकारचा अर्थातच राज्य सरकारचा हा मोठा निर्णय आहे। आता दिवसाला कशा पद्धतीने या ठिकाणी पैसे मिळणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।